पवार यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्तानं आयोजित पंकज महाराज गावडे यांची सुश्राव्य कीर्तन सेवा आपण ऐकलीत. पवार परिवारावरती ऋण व्यक्त करण्याकरिता उपस्थित असलेले महाराष्ट्राचे भाग्यविधाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्यांच्या समवेत आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार पोपटरावजी गावडे, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेबजी बेंडे, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माऊलीआबा कटके, या विचारमंचावरती उपस्थित सर्व मान्यवर, पवार परिवारावरती ऋण व्यक्त करण्याकरिता उपस्थित असलेले सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, पत्रकारिता, सौभाग्यवती अंजलाताई बापूसाहेब पठारे, कृपया आपण व्यासपीठावरती या. या विविध क्षेत्रातील मान्यवरांचं पवार परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. हरिभक्त पारायण पंकज महाराज गावडे साहेबांनी अतिशय चांगल्या शब्दांमध्ये मनावरती आपल्याला विवेचन केलेलं आहे. संत साहित्याचा आणि संत वाङ्मयाचा अभ्यास करावा अशा पद्धतीची ही विचारधारा त्यांनी मांडलेली आहे. ज्यात ज्ञानेश्वरांनी ज्ञान दिलं, नामदेवांनी भक्ती दिली, तुकारामांनी वैराग्य दिलं, समर्थांनी सामर्थ्य दिलं, संत गाडगेबाबांनी ग्रामस्वच्छता दिली. या सगळ्या विचारांचे पाईक म्हणून 1938 साली अशाच पद्धतीनं अध्यात्म आणि देशभक्ती हा विचार नजरेसमोर ठेवून 1938 साली जन्मलेल्या स्वर्गीय सुंदरबाई बाबासाहेब पवार यांचा पठारे परिवारातून पवार परिवारामध्ये प्रवेश झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये पठारे परिवारातील 8 भगिनी आणि 2 बंधू, त्यामध्ये पंढरीनाथ पठारे आणि बापूसाहेब पठारे यांच्या त्या भगिनी होत, आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये बाबासाहेब पवार यांच्याबरोबर प्रापंचिक जीवन साकारत असताना या जातेगाववरून चंदननगर असाही पायी प्रवास त्यांनी केलेला होता. आणि अशाही परिस्थितीमध्ये 3 अपत्यांना जन्म देत असताना सन्माननीय सदाशिवांना पवार यांनी बालाजी विश्व या बांधकाम व्यावसायिक क्षेत्रापासून बालाजी शिक्षण प्रसारक मंडळापर्यंत संपूर्ण राज्यभर आपला नावलौकिक कायम केला. याच पद्धतीचे दुसरे बंधू सुरेश नाना पवार यांनी देखील महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त केला. अतिशय चांगल्या पद्धतीनं शेती कशी करावी हे सिंचन क्षेत्राद्वारे सिद्ध केलं. आणि आपणा सर्वांसमवेत सातत्याने सामाजिक बाबी, राजकीय बाबी, कला, क्रीडा, शिक्षण आणि या गावचे सरपंच ते बाजार समिती शिरूरचे सभापती, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, ते पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष, आमच्या श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव सन्माननीय प्रकाशबापू पवार यांनी देखील जनमानसामध्ये जातेगाव ते महाराष्ट्र राज्य असं एक वेगळं स्थान निर्माण केलं. हे 3 पुत्र असतानाच मौजे केंदूरगावच्या सरपंच सौभाग्यवती मीनाताई साकोरे यांनीही मुलगी म्हणून आपलं कामकाज सिद्ध केलेलं आहे. याच कुटुंबातील सुनबाई सौभाग्यवती केशरताई पवार यांनी पुणे जिल्हा कात्रज दूध उत्पादक संघावरती अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. आणि त्यांच्या कालावधीमध्ये दुधाला भाव देण्यापासून अनेक दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीपर्यंत क्रांतिकारी निर्णय घेतले गेले. पवार परिवारातील पुढील पिढी देखील अशाच प्रकारे जनमानसामध्ये माणुसकीचं अधिष्ठान निर्माण करून आहे. आणि म्हणून सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्णावी या उक्तीप्रमाणे आदरणीय गावडे महाराज या परिवाराचा निश्चित रूपानं गौरव आपणा सर्वांच्या वतीने होतच असतो. परंतु सामाजिक ऋण म्हणून या प्रथम वर्षापासून निलेशजी त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे, कृषी क्षेत्रातील आहेत, शैक्षणिक क्षेत्रातील आहेत, आध्यात्मिक क्षेत्रातील आणि उद्योग क्षेत्रातील अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून आईंच्या स्मृतींना उजाळा देण्याचं अत्यंत महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे.
स्वर्गीय अतुल सदाशिव पवार, स्वर्गीय बाबासाहेब पवार यांच्याही कार्याचा लेखाजोखा म्हणून त्यांच्या नावाने देखील पुरस्कार या ठिकाणी वितरित होत आहे. आपणा सर्वांचं या परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो आणि निवेदकांना विनंती करतो आपण पुढील कामकाज करू. कर 2024 भव्य वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. प्रमुख पुरस्कार व पुरस्कारार्थी सन्मानार्थी प्रथमतः श्री दत्तात्रय बबनराव वारे गुरुजी जातेगाव बुद्रुक, सुंदराबाई पवार स्मृती गौरव जातेगाव भूषण पुरस्कार 2024 आपल्याला प्रदान केला जातोय. विनंती राहील आपण मंचावरती यायचे. आदर्श शिक्षक श्री दत्तात्रय बबनराव वारे गुरुजी जातेगाव बुद्रुक. प्रतिनिधी असं राष्ट्रपती पारितोषिक पुरस्कार दिला गेला. त्या आदर्श शाळा अर्थात वाबलेवाडी शाळेचे आदर्श शिक्षक सहकुटुंब सहपरिवार या ठिकाणी येतं. सन्मानाचं स्वरूप असेल सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, संपूर्ण पोशाख आणि शॉल श्रीफळ देऊन हा पुरस्कार आपण या ठिकाणी वितरित करतोय. सन्मानित केले जाते. शॉल, पुष्पगुच्छ, श्रीफळ, सन्मानपत्र. नानासाहेबजी नलवडे, महेंद्राबा पठारे, संतोषदादा वर्णे सरपंच आपल्या ठिकाणी स्वागत. इकडे पाहा सगळे समोर. सौ केंदूर, सुंदरबाई पवार स्मृती गौरव महिला उन्नती पुरस्कार 2024 हा पुरस्कार देऊन आम्ही आपल्याला सन्मानित करत आहोत. कृपया आपण मंचावरती यायचं. असं महिलांना व्यवसायात उतरवत असताना अनेक बचत गटांना आर्थिक योगदान देण्याचे काम यांच्या माध्यमातून झाले. उद्योजिका, यशस्वी पापड उद्योग, वैयक्तिक व्यवसाय सुरू करण्यात आला. कार्य केंदूर गावच्या 60 महिला समूह तयार केले. त्यामध्ये आदिवासी महिलांचा सुद्धा बचत गट तयार करून त्यांना निधी मंजूर करून दिला. जवळपास बँकेच्या माध्यमातून 2 कोटी आणि 75 लक्ष रुपयांचे कर्जाचं वाटप यांच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून झालं. DRP जिल्हा संसाधन व्यक्ती, CPR समूह संसाधन व्यक्ती, DRT डिस्ट्रिक्ट रिसर्च ट्रेलर अशा वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून. त्यानंतर कैलासवासी अतुल सदाशिव पवार उद्योगरत्न पुरस्कार 2024 हा पुरस्कार आपण प्रदान करतोय. प्रतिदेश उद्योगपती श्री तुषार भैरवनाथ काळे वरुडे यांना विनंती राहील आपण मंचावरती यावं. आपली कैलासवासी अतुल सदाशिव पवार उद्योगरत्न पुरस्कार 2024 श्री भागेश्वर ग्रामीण विकास प्रतिष्ठान मांडवगण फराटा यांची संस्थेचे अध्यक्ष श्री राजीव फराटे पाटील यांचं आगमनाचे स्वागत. यानंतर आदरणीय बापूसाहेब पठारे साहेबांचं आगमनाचे स्वागत. यानंतर श्री राजीव वसंतराव फराटे मांडवगण फराटा कैलासवासी बाबासाहेब पवार स्मृती गौरव उत्कृष्ट संस्था चालक पुरस्कार 2024 या पुरस्काराने आपल्याला सन्मानित केले जाते. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी श्री बागेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान मांडवगण फराटा संस्थेचे अध्यक्ष राजीव पाटील फराटे साहेब, सचिव मृणाल राजीव पाटील फराटे आणि उपाध्यक्ष ज्ञानेश्वर तथा माऊली फराटे पाटील यांना विनंती राहील कृपया आपण मंचावरती यावं. आपल्याला कैलासवासी बाबासाहेब पवार स्मृती गौरव उत्कृष्ट संस्था चालक पुरस्कार सन्मान मंचावरती उपस्थित आहे जिल्हा परिषदेच्या सदस्य आदरणीय सौभाग्यवती कुसुमताई आबाराजे मांढरे यांचं या ठिकाणी स्वागत. जयेशदादा शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत. पुरस्कार वितरित केले जात असताना आपल्या सगळ्यांचा टाळ्यांचा गजर या ठिकाणी अपेक्षित असेल. टाळ्यांची दाद, टाळ्यांचा प्रतिसाद एक उत्तुंग कार्यासाठी नवचैतन्य निर्माण करतात. त्यानंतर आपण पुढचा पुरस्कार वितरित करतात. सुंदरबाई पवार स्मृती गौरव विशेष ग्रामविकास पुरस्कार 2024 हा पुरस्कार आम्ही प्रदान करतोय. आदर्श सरपंच श्री दीपक दादा खैरे पाटील यांना विनंती राहील कृपया हा मानांकन देऊन या ठिकाणी सन्मानित करतोय. दीपक दादांना विनंती राहील आपण सपत्तिक मंचावरती यावं. 1 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना स्वतःच्या खिशातनं ज्यांनी गावासाठी उपलब्ध केली. जिथे गवत उगवणं मुश्किल होतं तिथे ऊसाचं उत्पन्न घेऊ लागलो. स्वतःच्या खिशातनं 1 कोटी रुपये खर्च करून स्वतः गावाला खऱ्या अर्थानं पाणी पुरवठा योजना स्कीम या ठिकाणी उपलब्ध करून दिली. कोरे केंदूर आदर्श उद्योगपती कैलासवासी अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट शिक्षण सेवक पुरस्कार 2024 हा 1993 मध्ये महाराष्ट्रातील अग्रगण्य असणाऱ्या महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यात विस्तार आणि कर्नाटक राज्यात 1 पेक्षा जास्त शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी असणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल ज्युनियर कॉलेज केंदूर येथे सहशिक्षक पदावरती नेमणूक.
ॲडव्होकेट सुरेशजी पलाटे साहेब आपण कैलासवासी अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट शिक्षण सेवा पुरस्कार 2024 हा मानांकन आपल्याला या ठिकाणी प्रदान केला जातोय. शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तम संघटन आणि उपक्रमशीलता जपणारे आदर्श शिक्षक सोमनाथ बबन भंडारे यांना आपण हा पुरस्कार देतोय. आजपर्यंत मिळालेले पुरस्कार शिरूर तालुक्यातील मुख्याध्यापक संघाच्या वतीनं गुणवंत शिक्षक पुरस्कार 2011, रोटरी क्लब ऑफ पुणे वतीनं रोटरी आदर्श शिक्षक पुरस्कार, सिटी बोरा कॉलेजचा शिरूर यांच्या वतीने उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार, श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट उत्कृष्ट कार्याबद्दल 2013 ला पुरस्कार, काव्यमित्र संस्था पुणे यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा गौरव पुरस्कार 2015 असे एकूण 20. शंकरदादा जांभळकर आपल्याला विनंती, आपण शिरूर यांना विनंती मंचावरती या. यानंतर श्री दीपक जयसिंग भिवरे सदाशिव पवार उद्योगरत्न पुरस्कार 2024 ला सन्मानित केले जाते. सन्माननीय आमदार बापूसाहेब पठारे साहेब यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण या ठिकाणी प्रदान करत आहोत. समवेत भीमाशंकर कारखान्याचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रदीपदादा वळसे पाटील यांना विनंती, आपण मंचावरती यावं. यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण प्रदान करतोय. एकदा टाळ्यांच्या गजरात हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करूया. पुढील सन्मान वितरित करण्यासाठी IAS ऑफिसर आदरणीय ज्ञानेश्वर खिलारी साहेब यांना विनंती करतो, आपण पुढील सन्मान वितरित करण्यासाठी मंचाच्या अग्रभागी यावं. अतुल सदाशिव पवार सामाजिक सेवा पुरस्कार 2024 मानकरी आहेत श्री ज्ञानेश्वर तथा माऊली मुंडलिक हडपसर, वास्तू लहरी विश्लेषक रेकी मास्टर, चेअरमन सुमन ग्रुप ऑफ कंपनीज, कार्याध्यक्ष पुणे जिल्हा विकास मंच, संस्थापक अध्यक्ष सुमन लोकसेवा संस्था, अशा विविध संस्थांवरती कार्य केले. पुढील सन्मान वितरित करण्यासाठी ॲडव्होकेट विष्णू काका येंगे पाटील, श्रीयुत बाळासाहेब बेंडे पाटील यांना विनंती, आपण पुढील सन्मान वितरित करण्यासाठी मंचावरती यायचे. यांना विनंती, आपण पुढील सन्मान वितरित करण्यासाठी मंचावरती यायचे. श्री रुपेश बेंद्रे आदर्श उद्योगपती कैलासवासी अतुल सदाशिव पवार उद्योगरत्न पुरस्कार 2024 हा मानांकन आपल्याला प्रदान केला जातोय. श्री रुपेश बेंद्रे यांना सुरुवात करून मराठवाडा रहिवासी संघ महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. पुणे, मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात व दिल्ली येथे विद्यार्थ्यांसाठी मदत कार्य, कोविड काळात गोरगरिबांना अन्नधान्य वाटप, अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत पोहोचवण्याचे काम केले. पोलीस बांधव, अंगण व अपंग मुलांना वाढदिवसाच्या निमित्ताने गणवेशाचं वाटप असं सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हा पुरस्कार प्रदान केला जातोय. पुढील पुरस्कार वितरित करण्यासाठी महेंद्र पठारे, शंकरदादा जांभळकर आणि पहिलवान सुभाषांना उमाप यांना विनंती करतो. पुढील पुरस्कार आपल्या शुभ हस्ते प्रदान केले जाते. ॲडव्होकेट सुरेशजी पलांडे यांना विनंती राहील, आपणही हा पुरस्कार वितरित करण्यासाठी मंचावरती या. पुढील पुरस्कार दिला जातोय सुंदरबाई पवार स्मृती गौरव अध्यात्म सेवा पुरस्कार 2024. पुरस्काराचे मानकरी आहेत डॉक्टर मिलिंदजी भोसुरे शिरूर यांना विनंती राहील, आपण सहकुटुंब मंचावरती यावं. ट्रस्ट तर्फे आध्यात्मिक व सामाजिक कार्य, दत्त मंदिर व समाधी मंदिर, जीर्णोद्धार, खैरवाडी, कानूर, देसाई स्वरूप संप्रदायचा अनुग्रह देऊन शिष्य परिवार भारतभर वाढवले. आध्यात्मिक प्रचार व प्रसार, दत्त जयंती, अनंत चतुर्थी व्रत, पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा इत्यादी उत्सव मोठ्या आनंदाने साजरे करून समाजाला एक वेगळी दिशा द्यायचं काम केलं. सुरेखाताई बोर्डे यांना विनंती, महिला अध्यक्ष, आपण मंचावरती यावं. पुरस्कार देते. पुरस्काराचे मानकरी आहेत श्री श्रीपतराव नवले यांना विनंती राहील, सातारा, पुणे, मुंबईसह अनेक जिल्ह्यातील जेलचा कारभार पाहिला. कसाब सारखे टेररिस्ट असो किंवा अनेक गंभीर गुन्ह्यातील कैद्यांवर जरब असणारे जेलर म्हणून ख्याती प्राप्त, शासकीय सेवेत असताना कैद्यांचे मनोबल सुधारण्यासाठी व उच्च शिक्षणासाठी अनेक राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आले. तसेच कारेगाव व पुणे येथील अनेक लोकांशी संपर्क वाढवत सामाजिक बांधिलकी सांभाळत अनेक सामाजिक कार्य केले. त्यातच निवृत्त कारागृह संघटनेचे सचिव पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. तसेच पुणे जिल्हा विकास मंचाचे खजिनदार म्हणून कार्यरत आहे. हा पुरस्कार देत असताना आपल्या टाळी सुंदरबाई पवार स्मृती गौरव सामाजिक सेवा पुरस्कार 2000 मानकरी आहेत श्री बबनराव जाधव. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया श्री बबनराव जाधव यांना. आपण सुंदरबाई पवार स्मृती गौरव सामाजिक सेवा पुरस्कार 2024 हा मानांकन देऊन या ठिकाणी माध्यमातून आजच्या सुंदर सोहळ्याची संपूर्ण माहिती आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी सादर केलेली आहे. आदर्श उद्योगपती कैलासवासी अतुल सदाशिव पवार उत्कृष्ट शिक्षण सेवा पुरस्कार 2024 वळसे पाटील साहेब काका. शेवटचा पुरस्कार आहे, टाळ्यांचा गजर इथे अपेक्षित आहे. पोपटरावजी भुजबळ गोडगाव कारखान्याचे व्हाईस चेअरमन या ठिकाणी प्रथमतः आपल्या बहिणीच्या असणाऱ्या भावना प्रथमतः व्यक्त करतात. आमच्या भगिनी वैकुंठवासी
सुंदरबाई बाबासाहेब पवार यांच्या प्रथम स्फूर्ती दिनाच्या निमित्तानं सुंदरबाई पवार गौरव पुरस्कार भव्य वितरण सोहळ्याच्या निमित्तानं नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, या तालुक्याचे माजी आमदार पोपटरावजी गावडे साहेब, हरिभक्तपरायण पंकज महाराज गावडे, माजी विक्रेकर आयुक्त माननीय कांतीलालजी उमाप, कलेक्टर माननीय खिलारी साहेब, माजी स्टँडिंग कमिटीच्या चेअरमन सुमनताई पवळे, पिंपरी चिंचवड, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी बंधू अण्णासाहेब पठारे उपस्थित आहेत. सर्वच कुटुंबातील सर्वच घटक या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हटलं तर आजचा दिवस म्हणजे आमच्या मनामध्ये निश्चितपणानं आमच्या बहिणीच्या विषयीची भावना दृढ होते. ज्या बहिणीनं आम्हाला आईचं प्रेम दिलं, ती बहीण आमच्यामध्ये नाही आहेत. खऱ्या अर्थानं आज त्यांच्याच वयाची माझी मावशी बहिणीचा दसक्रिया मुळशीमध्ये होता आणि तो करून या ठिकाणी दुसरा लहान बहिणीच्या सासऱ्यांचं आजच वर्ष श्राद्ध होतं आणि दुसरे 1-2 कार्यक्रम असे करून या ठिकाणी येत असताना थोडासा उशीर झाला. परंतु हरिभक्तपरायण पंकज महाराज गावड्यांचं या ठिकाणी कीर्तन आहे आणि निश्चितपणानं ते कीर्तन करत असताना वेळेचं बंधन असतं, परंतु ते जास्तीत जास्त अशा काही विषयावर बोलत असतात की त्यामध्ये वेळ कधी जातो ते आपल्यालाही समजत नाही. परंतु आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित राहिले. आमचे भाचे सदांना असतील, सुरेश नाना असतील, प्रकाश बापू असतील किंवा आमची भाची मीनाताई असेल, या सर्वांनाच निश्चितपणानं आईची आठवण ही होणार आणि त्यांचा प्रथम स्मृतिदिन साजरा करत असताना आपण सर्वजण त्यांना एक आदरांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. सर्व मान्यवरांचं, ग्रामस्थांचं, बंधू-भगिनींचं, पाहुण्यांचं मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आमच्या बाईंना अखेरची भावपूर्ण आदरांजली अर्पण करून या ठिकाणी दुःख विचार बंद करतो. पवार यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी, दुःखामध्ये सहभाग घेण्यासाठी आपण सारी मंडळी उपस्थित झालेला आहात. खऱ्या अर्थानं सगळ्या भावना या ठिकाणी दसक्रिया विधीच्या निमित्तानं आपण साऱ्या मंडळींनी व्यक्त केलेले आहे. आजचा दिवस हा श्रद्धांजलीचा दिवस नसणार आहे. निश्चित त्यांच्या विचाराचा, मातोश्रीच्या विचाराचा वारसा भविष्यकाळामध्ये आपण साऱ्यांनी पुढं न्यावा, अशा पद्धतीची भावना आजच्या स्मृतिदिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं बरेचसे मान्यवर बोलणारे आहेत, साहेबांना कार्यक्रम जास्त आहेत आणि म्हणून कार्यक्रम थोडासा आपण उरकता घेतो आहे. आपल्या सगळ्यांचे सामुदायिक या ठिकाणी आभार मानतो आणि साहेब या ठिकाणी आमदार झाल्यानंतर प्रथमच गावामध्ये आलेले आहेत. आदरणीय वळसे पाटील साहेबांचा सत्कार नवनिर्वाचित संस्थेचे अध्यक्ष आदरणीय कांतीलालजी उमाप साहेब यांना विनंती करतो, संस्थेच्या वतीनं, शिक्षण संस्थेच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करावा, या सर्व मान्यवरांचा सन्मान करावा आणि आदरणीय पंकजी गावडे साहेब महाराज यांचं आमच्या कुटुंबावर जे प्रेम आहे त्या कुटुंबाच्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा देण्यासाठी उपस्थित झाला. चांगल्या पद्धतीची सेवा दिली. निश्चितरित्या आपलंही या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपण जी भावना व्यक्त केलेली की आपलं सेंटर या गावामध्ये सुरू करायचं, तर निश्चितरित्या आमचं गाव, आमची शिक्षण संस्था हे सेंटर या गावामध्ये सुरू करील, अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. आणि यानंतर आदरणीय आपले लाडके नेते, राज्याचे माजी सहकार मंत्री आणि नव्यानं ज्यांचे आमदार म्हणून निवड झाले ते आदरणीय वळसे पाटील साहेब आपले विचार म्हणतील. मातोश्री
सुंदराबाई पवार गौरव पुरस्कार सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या भक्तिमय कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्रातले एक विद्वान, उच्च विद्या विभूषित, इंजिनिअरिंगच्या साईडला शिक्षण घेऊन सर्व्हिस करत असताना ती सर्व्हिस सोडून त्यांनी अध्यात्माचा मार्ग स्वीकारला असे माननीय पंकज महाराज, माननीय गावडे साहेब, व्यासपीठावरील पवार आणि बापूसाहेब पठारे, पवार आणि पठारे व आप्तेष्ट नातेवाईक, हितचिंतक, बंधू आणि भगिनींनो, सुरुवातीला अभिवादन करतो आणि त्यांची स्मृती ही अशीच आपल्या मनामध्ये कायम राहावी आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला भविष्यकालाच्या वाटचालीसाठी स्फूर्तिदायक राहावी अशा प्रकारची प्रार्थना मी या ठिकाणी करतो. आताच इथं उल्लेख झाला की पुन्हा एकदा मी 8व्यांदा आमदार झालो म्हणून तुम्ही सत्कार केला. मी सर्व मतदार, नागरिक, शेतकरी बंधू, तरुण, महिला सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. कारण निवडणुकीच्या आधीच सांगितलं होतं आता या 5 वर्षामध्ये मला जास्तीत जास्त पाण्याच्या प्रश्नावर काम करायचं आणि ठरवलं तर होतंय. रवी आहे का गेला? त्यालाच गेला. असंच धामणी हे एक दुष्काळी गाव, ते गावाला शेतकरी एकत्र आले, पाणी पुरवठा संस्था स्थापन केली आणि नदीवरून पाईपलाईन करून आणली. 25-30 वर्ष पाणी 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 करत होते. आता शेवटी सरकारच्या दरबारी प्रश्न हलत नाही, तर आम्हीच आमचा स्वतःचा उद्धार करू ही भूमिका धामणीच्या लोकांनी घेतली आणि आज तिथं जवळजवळ 600 एकर क्षेत्र पाण्याखाली आलं. याचं कारण पंकज महाराजांनी सांगितलं की आपल्या प्रवासाची दिशा स्पष्ट असली पाहिजे. आपण कुठल्या दिशेने प्रवास करणार आहे, आपण काय करणार आहे, हे जरी आपण बोलून जरी नाही दाखवलं तरी आपल्या मनामध्ये त्याची स्पष्टता असणं गरजेचं आहे. आणि मग सगळ्या वर्गासाठी, वेगवेगळ्या वर्गासाठी आपल्याला काम करणं आवश्यक आहे. आणि ते काम प्रकाश बापू, अण्णा, ताई, सुभाषराव
आमचे उमापसाहेब आणि हे सगळेच लोक सार्वजनिक जीवनामध्ये सातत्यानं काम करत राहतात आणि भविष्यात सुद्धा आपल्याला असंच काम करायचंय आणि ते काम करण्यासाठी झाली लोकसभेची निवडणूक झाली, काय निकाल लागला तुम्ही पाहिला. विधानसभेची निवडणूक झाली, काय निकाल लागला तुम्ही पाहिला. आता भविष्यामध्ये 4-6 महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील. त्यावेळेला अनेक कार्यकर्ते इच्छुक असतील, अनेक कार्यकर्ते पाठिंबा देतील आणि त्याच्यामधून सक्षम माणूस आपल्याला पाठवून आपल्या भागाची डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचे. जास्त बोलत नाही मी, पुढं आणखी 2-3 कार्यक्रम आहेत. पण हे पवार कुटुंब आणि पठारे कुटुंब ही दोन्ही कुटुंब वर्षानुवर्ष आमचे पंढरे अण्णा त्यांनी कुस्तीला जो राजाश्रय दिलेला आहे, दरवेळेला कुस्त्यांचं मैदान भरवायचं आणि पैलवान लोकांना एक प्रकारची त्या ठिकाणी पाठिंबा द्यायचा आणि हे ते आजपर्यंत सतत करत आलेले आहेत. सदांना सुद्धा त्यांच्या व्यवसायाच्या माध्यमातून, मग दुधाचा व्यवसाय असेल, बांधकामाचा व्यवसाय असेल, त्याच्या माध्यमातून अनेक लोकांचं जीवन सुखी करण्यासाठी, म्हणजे परमेश्वराची भक्ती आपण करतोच, रामनाम घेतो आपण, हरिपाठ वाचतो आपण, सगळे धार्मिक ग्रंथ आपण वाचतो आणि सगळ्या देवादिकांना सुद्धा आशीर्वाद आपण मागायला जातो. पण त्याच्यामध्ये हे सगळं झाल्याच्या नंतर आपलं स्वतःचं आचरण कसं असतं, आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कसं वागतो आणि ते पुढे घेऊन जातो की नाही, ही गोष्ट माझ्या दृष्टीने महत्वाची आहे. आणि हे सगळं काम या सर्व कुटुंबियांनी केलेलं आहे. मी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. मातोश्रींना साष्टांग नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भव्य पद्धतीनं आपण प्रथम पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं मान्यवरांची उत्सव केलेला आहे. सुनीताताई ढोकलेंची उपस्थिती लागते. पवार परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त करणं. शारदानानी ढोकले माजी सरपंच करते कपिशे ढोकले नवनाथजी कदम आपल्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. चेअरमन खंडूभाऊ ढोकले युवा नेते आपल्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. साहेब आणि परिवार आपल्या ठिकाणी ऋण सरपंच शिवाजी गंगाराम जिल्हा परिषदेचे अधिकारी किशोर गाडेकर साहेब आपल्या ऋण व्यक्त करतो. जिल्हा मंत्री आपल्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. व्यक्त करतो. दिलीप नाना तोपटे संचालक सुधीर भाऊ पुणे आपल्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. व्यक्त करतो.
उद्योगरत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे सरचिटणीस आदरणीय बबूदादा शिंदे आपले विनोद व्यक्त करतो. आजही आपल्या सर्वांच्या हृदयात आहेत. प्राध्यापक ओहोळ सरांचं आगमन होतंय. ॲडव्होकेट सुहासजी लोखंडे आपली उपस्थिती लाभते. बार असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट उपाध्यक्ष आपल्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. सतीशदादा थेटे आपले ऋण व्यक्त करतो. बालासाहेब कर्डील आपले ऋण व्यक्त करतो. चेअरमन प्रसिद्ध निवेदक BBR तात्या क्षीरसागर अनुभव गव्हाणे आपले ऋण व्यक्त करतो. माजी सरपंच बराजी साकोरे आपले ऋण व्यक्त करतो. सर्वांची अन्नप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. कृपया अन्नप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका. धर्मराजी वाजे माजी आदर्श सरपंच वाजेवाडी दादासाहेबजी लोखंडे उपसरपंच वरुडी आपले ऋण व्यक्त करतो. सगळं युट्यूब चॅनलला दिसणार आहे. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सगळे सन्माननीय सदस्य, बालाजी विश्व उद्योग समूहाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, पुणे जिल्हा दूध संघाचे चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक महोदय, आपल्या सर्वांचं पवार परिवाराच्या वतीनं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. सगळ्यात जास्त तुमचं बोलणं आलंय ह्याच्यात. हॅलो. MH 12 33 44 क्रमांकाची गाडी ज्यांची असेल त्यांना विनंती, कृपया ट्रॅफिक ब्रिझा MH 12 33 44 क्रमांकाची गाडी ज्यांची असेल त्यांना विनंती, कृपया ट्रॅफिक पॅक झालेला आहे, आपण थोडंसं सहकार्य करा. विशालदादा उमाप जातेगाव नगरीचे विद्यमान सरपंच निलेशदादा उमाप आणि समाज मान्यवर आपल्या सर्वांचं पवार परिवाराच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. होय निलेश साहेब, ज्ञानेश्वर मेटगुले टाईप करायला आपला युट्यूब चॅनल दिसेल. फक्त इंग्लिश. पत्रकार ज्ञानेश्वर दादा मेटगुले यांच्या माध्यमातून आजच्या सुंदर अशा प्रथम स्मृती सोहळ्याचं लाईव्ह प्रदर्शन, लाईव्ह चित्रीकरण ज्ञानेश्वर मेटगुले या युट्यूब चॅनलच्या युट्यूबवरती आपल्या सगळ्यांना पुढील काळात पाहाव्यास मिळेल. सर्वांनी नोंद घ्या. उद्योजक मोहन शेठ दरेकर आपले ऋण व्यक्त करतो. काळूराम शेठ हरगुडे आपले ऋण व्यक्त करतो. लोकशाहीचा चौथा स्तंभ प्रिंट मीडियामध्ये कार्यरत असणारे सगळे पत्रकार महोदय, इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये असणारे सगळे पत्रकार महोदय आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. समोरच्या बाजूला कुठल्या पद्धतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे, तर पवार परिवाराच्या निवासस्थानाच्या समोरच्या बाजूला आपण सेटिंग पद्धतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कृपया अन्नप्रसाद घेतल्याशिवाय घरी जाऊ नका. म्हणजे असं म्हणतात की धनाचं वजन वाढलं की धनदान करावं. या संक्षिप्त वाक्याप्रमाणे धनाचं देखील आपण दान केलेलं आहे. ज्ञानाचं वजन वाढलं की ज्ञानदान देखील करावं. आपण डॉक्टर भाषा प्रभू जगत कृपांकित हरिभक्तपरायण डॉक्टर पंकज महाराज गावे यांच्या माध्यमातून आपण दानदान या ठिकाणी केलेलं आहे. आणि अन्नाचं वजन वाढलं की अन्नदान करावं असं म्हटलं जातं. म्हणून प्रथम स्मृती सोहळ्याच्या निमित्तानं आपण अन्नदानाची देखील व्यवस्था केलेली आहे. कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. शिवाजी कालेबाग शिरूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष बाबासाहेबजी सासवडे माजी संचालक शिरूर यांचे नावे आपले दूर श्रीगावचे माजी सरपंच पवार परिवाराचे असणारे अठ्ठावीस लोकांची समिती शिवाजी वाडेकर आपले ऋण व्यक्त करतात.